लोकसंख्या घटल्यानं मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा फटका बसू शकतो। महार आणि मातंग जातीच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसते। राज्यातील अनुसूचित जातींच्या 13% आरक्षणाचं अ, ब, क आणि ड असं उपवर्गीकरण करण्यासंदर्भात न्यायमूर्ती बदर समितीनं शासनाला नुकताच अहवाल सुपूर्द केला। उपवर्गीकरणासाठी केलेल्या संशोधन अहवालामध्ये महार आणि मातंग जातीच्या 1991 आणि 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली आहे। परिणामी या आकडेवारीनुसार उपवर्गीकरण झाल्यास मातंग समाजाच्या वाट्याला येणाऱ्या कोट्याला फटका बसण्याची भीती व्यक्त होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनं उपवर्गीकरणासाठी अनुसूचित जातीच्या सर्व 59 जातींच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास अहवाल 2023 मध्ये सादर केला होता। आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पल्लवी रेणके, ज्या आरक्षण विषयाच्या अभ्यासिका आहेत। ॲडव्होकेट पल्लवी, या विषयाकडे आपण कसं पाहताय? एकीकडे सरकार या बाबतीत अनुकूल धोरण पुढे नेत असताना ही तफावत समोर येते, आपलं काय म्हणणं आहे? खरं तर हे फार शॉकिंग आहे। पार्टीचा जो काही अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये महार आणि मातंग या दोन्ही समाज घटकामध्ये 1961 पासून ते आता 2011ची जनगणना आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या वाढीमध्ये आणि लोकसंख्येच्या लोकसंख्येमध्ये तफावत आढळली आहे। आता खरं तर 2023 मध्ये जो अहवाल सादर केलेला आहे बार्टीने त्याच्यामध्ये ही तफावत कशामुळे आलेली आहे याची स्पष्टता अजिबात नाही। आता आपण जरा वर्गीकरणाकडे वळूयात। उपवर्गीकरण करण्याचा जो सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो आदेश मुळातच मला असं वाटतं की कारण का जो आदेश दिला गेला त्या बेंचमध्ये एक डिसेंट नोट सुद्धा न्यायमूर्ती मिश्रा मला असं वाटतं ज्या आहेत त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की संविधानामध्ये कुठेही अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या वर्गीकरणासाठी स्थान नाही, कारण का ते एक एकसंघ प्रवर्ग आहे आणि प्रवर्गामध्ये जर उपवर्गीकरण केलं तर तो अधिकार केवळ संसदेला आहे, त्याच्यामध्ये राज्य हस्तक्षेप करू शकत नाही। परंतु असे असताना देखील बहुमताने म्हणजे गवई साहेब तेव्हा त्या बेंचमध्ये होते आणि असे असताना देखील बहुमताने तो निर्णय झाला आणि तो निर्णय आता खास करून भाजप शासित जिथे जिथे राज्य आहेत त्या राज्यामध्ये अगदी प्रायोरिटीने तो राबवला जात आहे। आपल्याला हे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे आरक्षणाचं जे टक्केवारी असते किंवा ती पॉप्युलेशनच्या आधारावर दिली जाते हे नक्की आहे, पण आरक्षणाचे निकष हे लोकसंख्या कधीही असू शकत नाही। जर मातंग समाजाची लोकसंख्या आता कारण पुढे आलेली नाहीयेत का आहेत, मुळात तर मी तुम्हाला एक सांगेन, जर आपण सामाजिक प्रश्नांचा अभ्यास केला तर जिथे आदिवासी समुदाय असतो जो अत्यंत अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, अजूनही अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली आहे, तिथे मात्र लोकसंख्या ही वाढलेली दिसते। म्हणजे एक आपण बघू शकतो की समाज जेवढा जागृत असतो तेवढीच लोकसंख्या ही नियंत्रित असते। म्हणजे आपण साऊथकडचे राज्य जरी म्हटले तरी तोही त्याचाच एक दाखला आहे। आणि इव्हन जातींमध्ये एखादा समाज जेवढा जागरूक असेल, ऑर्गनाइज्ड असेल, तेवढा तो लोकसंख्या नियंत्रित करतो। आता महार आणि मातंग याचा जर आपण तुलना केली तर मातंग समाज हा नक्कीच महार समाज एवढा जागरूक किंवा पुढारलेला नाही आहे, तर मुळात त्यांची लोकसंख्या महार समाजापेक्षा कमी असणं हा मोठा एक आश्चर्यच आहे की ते कसं काय असू शकतं। म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी जागृती देखील नाही आहे जेवढी महार समाजामध्ये आहे। तरी आपण तुर्तास मान्य करू की ही लोकसंख्या जनगणनेप्रमाणे आलेली आहे, तर मला असं वाटतं की याच्यावर लोकसंख्या हा निकष असता कामा नये। निकष हा तोच असला पाहिजे जो संविधानाने दिलेला आहे आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आरक्षण देताना स्पष्ट सांगितलं होतं की समानता स्थापन करण्यासाठी असमान लोकांना एका पातळीवर आणणं आणि मग त्याच्यासाठीचे निकष काय आहेत, तर त्यांना रोजगाराच्या संधी योग्य मिळालेल्या आहेत का, त्यांना राजकीय नेतृत्व मिळालेलं आहे का, त्यांना शिक्षणामध्ये ते पुढे आलेले आहेत का, म्हणजे त्यांचं मागासलेपण तपासलं पाहिजे। त्याच्यामुळे मातंग समाजाच्या मागासलेपणावर त्यांना प्रतिनिधित्व आणि त्यांना टक्केवारी देण्यात आली। मला असं वाटतं की म्हणजे उपवर्गीकरणामध्ये जर करावंच लागलं तर मातंग समाजाला त्यांच्या मागासलेपणाचा आधार घेतला पाहिजे। ते किती महार समाज आणि मातंग समाजामध्ये मातंग समाज हा किती पुढारलेला आहे आणि किती मागासलेला आहे। फार महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर पल्लवी आपण मांडलेला आहे। अपेक्षा आहे या संदर्भात अधिक विचार विमर्श होईल, चर्चा होतील। धन्यवाद डॉक्टर पल्लवी, आपण दिलेल्या माहितीबद्दल।